श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 1 ते 14 अगदी कमी वेळात ऐकणार आहोत. या ग्रंथाचे श्रवण किंवा पठण करता आयु, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते. सर्व दुःखांचा नाश होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो. तरी हा शिवलीलामृत ग्रंथ सर्वांनी जरूर ऐकावा. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. संपूर्ण श्री शिवलीलामृत कथासार पहिल्या अध्यायाला सुरुवात करूयात. हा पहिला अध्याय जो वाचेल किंवा ऐकेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होईल. शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला. व्यासांनी जे स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय. नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूत मुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. नुसते शिवशिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे. पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पुरच्चरणाने सर्व पापे नष्ट होतात. या मंत्राच्या प्रभावाची कथा सूत मुनींनी सांगितली. फार पूर्वी दाशार्ह राजा होऊन गेला. तो उदार व सुलक्षणी होता, पण त्याचा एक दुर्गुण होता. तो कामांध होता. त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती. एकदा राजा कामातूर झाला. त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलवले, पण ती आली नाही. राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला. पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले. तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. पर्वकाळी, उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले. पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले. राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. राजाला पश्चाताप झाला. त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनींकडून घेतली. जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात. गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला. हा अध्याय जो पठण करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होईल. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. शिवलीलामृत अध्याय 2. शिवरात्री महात्म्य. व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. व्याधाची कथा. एकदा एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला. तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले. त्या दिवशी महाशिवरात्र होती. शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते. तो शिवालयात वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला. जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला. त्या क्षणी त्याची पापे जळून गेली. फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला. शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला. काही प्रहर लोटला. एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली. व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली. तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूती समय जवळ आल्याचे सांगितले. तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले. या हरिणीची पूर्वकथा अशी. ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय. ती सौंदर्यवती होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला. ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली. देवसंग तिला आवडेनासा झाला. तिने शिवपूजन पण सोडले. तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली.
तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्यासहित तिला हरिणी होऊन 12 वर्षे राहण्याचा शाप दिला. रंभेने क्षमायाचना केली तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला. आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली, पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही. तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले. व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले. रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता. त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या. व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले. तिने पतिसेवा करून परत येण्याचे वचन दिले. तिने वचनभंगाच्या पापांचे निरूपण व्याधास सांगितले. व्याधाने तिला जाऊ दिले. हिरण्यासूर जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने त्यावर नेम धरला, पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला. मृगाने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याधाला सांगितले. आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. थोड्या वेळाने तिसरी हरिणी तेथे आली. व्याधाने तिच्यावर नेम धरला. तिने पिल्लांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली. तिने व्याधाला धर्म, अर्थ, पाप याची माहिती सांगितली. प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले. व्याध ज्या झाडावर बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते. हरिणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक एक बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते. बराच वेळ गेला. आता उजाडू लागले होते. सूर्य वर येऊ लागला. मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला. सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली. व्याधाला गहिवरून आले. त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म, अर्थ, मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्यात दिव्य शिवगण होते. तेवढ्यात त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला. व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला. आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते. असा हा शिवरात्री महिमा, जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात. श्री साम सदाशिवार्पण. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 3. श्री गणेशाय नमः. मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य. सूत मुनी सांगतात, मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता. एकदा तो शिकारीस गेला असता अनवधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला. राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आला. त्याने राजाला शासन करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला. राजाने पितृश्राद्धासाठी वशिष्ठांना बोलावले. राजाला धडा शिकवण्याहेतू आचारी रूपातील राक्षसाने अन्नात नर मांस शिजवून मिसळले. अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले. त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला. पण राणीने त्याला अडवले. तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले. त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले. त्यावर त्याचे नाव कल्माशपात पडले. वशिष्ठांना आपली चूक समजली. त्यांनी राजास उशाप दिला. त्यांनी राजास उशाप दिला की 12 वर्षांनी तुझे हे रूप बदलेल. राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला. भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले. खाण्यासाठी त्याला पकडले. त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली, पण त्याने ती मानली नाही. त्याने त्या ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकले. ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला
तरी स्त्री संग करताच त्याचे प्राण निघून जातील. राजाला अतिशय वाईट वाटले. तो विमनस्त झाला. त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने राजाला विचारले. राजाने घडलेला प्रसंग सांगितला. तिलाही अतिशय वाईट वाटले. त्याने वशिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली. वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती. शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले. राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले. रावणाने आपल्या तप साधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले. गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली. अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली. ती अत्यंत कुरूप होती. तिचा पूर्व वृत्तांत असा की ती ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले, पण दुर्भाग्यवश तिला वैवध्य आले. पण शारीरिक भुकेसाठी ती वाम मार्गाला लागली. पित्याने खूप समजावले, पण तिने काही ऐकून घेतले नाही. ती एक शूद्राबरोबर राहू लागली, मद्यपान करू लागली. त्या नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले. लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली. पुढील जन्मात ती चांडाळीण झाली, पण जन्मांध होती. एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून निघाली. भुकेने व्याकुळ झाली. एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले. हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले. ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली. त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला. गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले. त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला. राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली. असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 4. विमर्शन व कुमुदवती चंद्रशेखर व श्रीकर यांची कथा. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता, पण तो अधर्माने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी राणी कुमुदवतीने त्यास विचारले, शिव आराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मात तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव मंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्र होती, पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकवण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिव मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. परत मंदिरासमोर आला. द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे. श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो. राणी कुमुदवतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष्य घेऊन जात असता तुझ्या मागे ससाना लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसलीस. त्याच वेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले. सूत मुनी पुढे सांगतात,
चंद्रसेन राजाची कथा. चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र. राजा सदविवेकी असल्याने तो अजय होता. एके दिवशी मणिभद्रने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला. त्यावेळी चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्याला अनेक शत्रू निर्माण झाले, पण तो कोणालाही हार जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. तो शिवशंभूला शरण गेला. बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिवाराधना सुरू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकरही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले. श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली. इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली. त्याने तेथेच दगड मातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला. पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते.